जय श्रीकृष्ण दोस्तांनो, आज आपण दुसरा आणि तिसरा श्लोक पाहत आहोत. श्लोक 2. यम संन्यासमिति प्राहुर्योगम तम विद्धिं पांडव न ह्यसन्न्यस्तसंकल्पो योगी भवती कच्छन. हे पांडुपुत्रा, ज्याला संन्यास म्हणतात तोच योग किंवा ब्रह्माशी युक्त होणे होय. कारण जोपर्यंत मनुष्य इंद्रियतृप्तीच्या इच्छेचा त्याग करीत नाही तोपर्यंत तो योगी होऊ शकत नाही. तात्पर्य: वास्तविक संन्यास योग किंवा भक्तियोग म्हणजे मनुष्याने जीवात्मा म्हणून आपली स्वस्वरूपस्थिती जाणून आणि त्याप्रमाणे कार्य करणे होय. जीवाला आपले स्वतंत्र अमित्व नसते. जीव म्हणजे भगवंताची तटस्थ शक्ती आहे. जेव्हा तो भौतिक शक्तीद्वारे वश होतो तेव्हा तो बद्ध होतो आणि जेव्हा तो कृष्ण भावनाभावित होतो किंवा त्याला आध्यात्मिक शक्तीची जाणीव होते तेव्हा तो आपल्या वास्तविक स्वाभाविक स्वरूपस्थितीमध्ये स्थित होतो. म्हणून मनुष्य जेव्हा परिपूर्ण ज्ञानाने युक्त होतो तेव्हा तो सर्व प्रकारची इंद्रियतृप्ती किंवा इंद्रियतृप्ती करणाऱ्या कर्मांना थांबवितो. याचाच अभ्यास भौतिक आसक्ती रोखणारे योगीजन करतात. परंतु फक्त भावनाभावित व्यक्तीसाठी श्रीकृष्णांच्या सेवेव्यतिरिक्त इतर कुठेही आपल्या इंद्रियांना युक्त करण्याची शक्यताच नसते. म्हणून ती एकाच वेळी संन्यासी आणि योगी असतो. ज्ञान आणि योगपद्धती सांगितल्याप्रमाणे ज्ञानप्राप्ती आणि इंद्रिये संयमित करण्याचा हेतू हा कृष्ण भावनेमध्ये आपोआप साध्य होतो. जर मनुष्य स्वार्थवृत्तीने प्रेरित झालेला कर्माचा त्याग करण्याचे समर्थ नसेल तर त्या ज्ञानयोगापासून काहीच लाभ होत नाही. जीवाचे वास्तविक ध्येय म्हणजे सर्व स्वार्थतृप्त्यर्थ कर्माचा त्याग करणे आणि भगवत संतुष्टीप्रित्यर्थ कर्म करण्यास तयार होणे हे आहे. कृष्ण भावनाभावित मनुष्याला स्वतः आनंदाचा उपयोग घेण्याची मुळीच इच्छा नसते. तो सतत भगवंताच्या आनंदप्रित्यर्थ कर्म करण्यास संलग्न असतो. म्हणून ज्या मनुष्याला भगवंताचे मुळीच ज्ञान नसते तो निश्चितच स्वार्थरत असतो. कारण कोणीही निष्क्रिय राहूच शकत नाही. कृष्ण भावनेच्या आचरणाद्वारे सर्व हेतू पूर्णपणे साध्य होतात. श्लोक 3. आरुरुक्षो मुनिर्योगं कर्मकारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव क्षमाकारणमुच्यते. जो अष्टांग योगामध्ये नवसाधक आहे त्याच्यासाठी कर्म हे साधन असल्याचे म्हटले जाते आणि ज्याने पूर्वीच योग साध्य केला आहे त्याच्यासाठी सर्व भौतिक क्रियांचे शमन हेच साधन असल्याचे म्हटले जाते. तात्पर्य: भगवंत अशी युक्त होणाऱ्या पद्धतीलाच योग म्हटले जाते. त्या योगाची तुलना एखाद्या शिडीशी करता येईल ज्याद्वारे सर्वोच्च आध्यात्मिक साक्षात्कार होतो. त्या शिडीचा प्रारंभ जीवाच्या अत्यंत कनिष्ठ भौतिक अवस्थेपासून होतो आणि विशुद्ध आध्यात्मिक जीवनाच्या परिपूर्ण आत्मसाक्षात्काराप्रत
त्या उन्नत अवस्थाची उन्नती होते. विविध उन्नत अवस्थानुसार शिडीच्या विविध भागांना विविध नावाद्वारे जाणले जाते, परंतु एकंदरीत संपूर्ण शिडीला योग्य म्हटले जाते आणि त्याचे ज्ञानयोग, ध्यानयोग आणि भक्तियोग असे 3 विभाग करता येतात. शिडीच्या प्रारंभी भागाला योगारक्षू अवस्था म्हटले जाते आणि सर्वोच्च भागाला योगारूढ म्हटले जाते. अष्टांग योग पद्धतीच्या बाबतीत जीवनाच्या नियामक तत्त्वांद्वारे आणि विविध आसनांच्या अभ्यासाद्वारे, जो साधारणपणे शारीरिक व्यायामच असतो, ध्यानस्थ होण्याच्या प्रारंभिक प्रयत्नांना भौतिक सकाम क्रिया समजली जाते. या सर्व क्रियाद्वारे इंद्रिय संयमित करण्यासाठी परिपूर्ण मानसिक संतुलनाची प्राप्ती करण्यास मदत होते. मनुष्य जेव्हा ध्यानाच्या अभ्यासात प्रवीण होतो तेव्हा तो विचलित करणाऱ्या सर्व मानसिक क्रियांचे शमन करतो. तथापि कृष्ण भावित मनुष्य हा प्रारंभापासून ध्यानाच्या स्तरावर स्थित असतो, कारण तो श्रीकृष्णांचे निरंतर स्मरण करीत असतो आणि श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये निरंतर युक्त असल्यामुळे त्याने सर्व भौतिक क्रियांचे शमन केलेले असते. अशा प्रकारे 3ऱ्या अध्यायाचा इथे अर्थ संपत आहे. जय श्रीकृष्ण.